कार्यक्रम संपला, महत्वाचं कार्य सगळं चांगलं झालं. आता आम्ही जातो घरी. काय भाई गोपाळ, जायला हवं. घरला कामही पडलेत, आवरायचे आहेत ते. येऊ का? अहो मी पण जाते आत्यांसोबत त्यांना मदत करायला. तुमचं आवरलं की तुम्ही या जेवायला. हे सगळे घरी गेले आणि त्यांनी तो ड्रम पाहिला तर माझं काही खरं नाही. नाही नाही, ते इथेच थांबलेले चांगलं आहे माझ्यासाठी. रणज्योत पोरं कुठे? चला निघायचं म्हणा. आपा थांबा की, इतके दिवसांनी परत दुकान चालू केले. तुम्ही सगळे एकदम घरी गेलो, मला करमणार पण नाही. जरा पॉझिटिव्ह वाटते. तुम्ही थांबा जरा. हे काम संपलं की मी बी येतो तुमच्याबरोबर, मग एकत्र जाऊ घरी. हा अरे असं काय करतो यार? आम्ही जर काही इथं थांबलो तर तुझं काम होणार नाही. त्यापेक्षा आम्ही घरला जातो आणि आत्या बी घरला एकट्यात. त्यांना काही लागलं सवरलं तर ते बघायला पाहिजे का ना ग? त्यापेक्षा लाली एक काम कर, तू थांब इथं त्याच्याजवळ. येऊ का? हा. काय बी म्हण, तुझं हे दुकान चालू झालंय ना, मनाला लय बरं वाटतंय बघ. लयच भारी वाटतंय. हा असं काय बोलताय मित्रांनो? ही माझी एकट्याची मेहनत नाही. तुम्ही होता म्हणून नीट कार्यक्रम पार तरी पडला. हे सगळं तुमच्यामुळेच घडतंय बघा. बघितलं ना लकीने किती मदत केली आपल्याला. ते तर आहेच, पण आई आता तुझं काम एकदम व्यवस्थित पार पडू दे. लाव की ताकद आता. हा आम्ही आपलं पळतो. आम्हाला काय गावात बोंबलत मोकाट फिरणार आहे आम्ही. नुसतं फोन करायचं काय लागलं की. हा होय होय होय, पळतो आम्ही. ए चल. चल. ए लक्या, स्पेशल चहा दे. चल चल चल. अहो आता सगळं आपल्या मनासारखं होतंय. आपल्या मागची इडापिडा सगळी निघून गेली. आता आपण सुखानं संसार करूया. संसार आणि मी. देवी सिंग एकाच बाईत अडकून तिच्याशी संसार करायला नाही जन्माला आला. एकदा माझ्या हाती पैसा लागू दे, मग मी निघालो. बस तू एकटीच संसार संसार खेळत. अहो काय झालं, शांत का बसलात? नाही कसलं नाही. हे घरची माणसं सगळी घरी गेल्यात आणि मागच्या अंगणामध्ये ड्रम मध्ये साकेत आहे, माहिती आहे. अयो की हो, मी विसरूनच गेले. हा मग घरी जावा लवकर. कुणाला तिकडे फिरकू देऊ नका. हा लगेच जाते.